कोल्हापूर जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा आज पार पडली। या सभेत सन 2026-27च्या सुधारित अंदाजपत्रकासह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली। निवडीनंतर सदस्यांची ही पहिली सर्वसाधारण सभा असल्याने सत्ताधारी अध्यक्षांनी विरोधक नाराज होणार नाहीत याची काळजी घेतली। आजच्या सभेत विविध विषयांवर चर्चा सुरू असताना सदस्यांच्या ओळखपत्रावर लाखो रुपये खर्च होणार असल्याची बाब समोर आली। तर 15व्या वित्त आयोगात विरोधी गटातील सदस्यांचे देखील प्रस्ताव विचारात घेण्याचे ठरले। यावेळी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली। जे काय द्यायचं तुम्ही भले आम्हाला कमी द्या, सत्ताधारी लोकांना जास्त द्या, आमचा त्याच्यावर आक्षेप नाही, परंतु तो निधी जिल्हा परिषद सदस्यांच्या मार्फतच वितरित व्हायला पाहिजे। तो निधी इतर कुठल्या लोकप्रतिनिधीत जाणं हे आपल्या सभासदांच्या दृष्टीने चुकीचं। मी विरोधक म्हणून बोलत नाही, भले ते कुणी कुठल्याही पक्ष असेल त्याच्याशी आपला मतलब नाही, परंतु तो निधी हा जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांच्या मार्फत खर्च होईल याची दक्षता तुम्ही घेतली का नाही यासाठी आम्ही याच्यावर बोलत होतो। तर ते काळजीपूर्वक बघा आणि जे तुम्ही आम्हाला शब्द दिलाय की आमच्या सर्व सदस्यांना आणि सत्ताधारी सदस्यांना जो काय देणार आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा फरक होऊ देऊ नका। एक लक्षात घ्या, आज तुम्ही सर्व आमच्या ते आम्ही तुमचे शत्रू नाही आहे, पण तसं जर फरक पडला तर मग आम्हाला जाणीवपूर्वक चुकीच्या गोष्टी काही कराव्या लागतील। ते करण्याची वेळ आमच्यावरच आणू नका, आम्हाला ती तुम्हाला विनंती करायची आहे निमित्तानं। आजच्या सभेत विविध विषयांवर चर्चा झाली असून सन 2026-27च्या 96,16,21,941 रुपयांच्या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली। विरोधी बाकारावरील सदस्यांनाही निधी वाटपात नाराज केले जाणार नसल्याचे अध्यक्षांनी सांगितले। बेफेनसाठी कोल्हापूरहून विजय यशपुत्र।